प्रेज द लॉर्ड. जय मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असे दिवस दाखविले आहे. तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सांभाळला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. मत्तेचं पुस्तक 4 अध्याय 4 वचन. येशू म्हणाला, परंतु त्यांनी उत्तर दिला की मनुष्य केवळ भाकरीने न हो तर परमेश्वराच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचनाने जगेल असे शास्त्रक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, सैतान येशूला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याला भाकरी हो असा आज्ञा कर. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने न हो तर परमेश्वराच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचनाने जगेल. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाचं वचन जिवंत आहे. देवाचं वचन कार्य करणारं आहे. देवाचं वचन पवित्र आहे. देवाचं वचन दुधारे तलवार आहे. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाच्या वचनामध्ये जीवन आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. हालेलुया. एक देवाचा सेवक आहेत आणि देवाचा सेवकाने एक वचनाचा घोषणा केला. एक खुनी व्यक्ती चाकू घेऊन पास्टरच्या अंगावर आला आणि पास्टर म्हणाला की देव माझ्या पक्षाचा आहे तर माझ्या विरोधी कोण आहे? कोणीच नाही. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आधी तो खुनी व्यक्ती पास्टरच्या अंगावर चालून आला, हातात चाकू होता. एकदा पास्टरने वचनाचा घोषणा केला, तो धाडतीशी मागं पडला. पुन्हा तो चोर उठला, पुन्हा पास्टरच्या अंगावर आला. पुन्हा पास्टरने वचनाचा घोषणा केला की देव माझ्या पक्षाचा आहे, माझ्या विरोधी कोणीच नाही. पुन्हा धाडतीशी खाली पडला. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, हे वचन रोमकराशी पत्र 8:31 वचनमध्ये आहे. देवाचं वचन सांगते, देव माझ्या पक्षाचा आहे तर माझ्या विरोधी कोण आहे? कोणीच नाही. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जिवंत देव, सर्वसमर्थ देव तुमच्याबरोबर माझ्याबरोबर आहे. आपल्याला भिण्याचा कारण नाही. कुठल्याही परिस्थितीला, कुठल्याही गोष्टीला भिण्याचं कारण नाही. देव तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. भजन संहिता 91 अध्याय 1 वचन. जो परमेश्वराच्या गुप्तस्तर वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. कोणताही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही बाधा तुला होणार नाही. हालेलुया. विश्वास करा माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, वचन सत्य आहे.